Hello friends, in this video today we are going to learn semi-modal auxiliaries and their uses. So please listen carefully and write carefully in your notebook and learn it by heart. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेमी मॉडल ऑक्झिलरीज अँड देअर युजेस बघणार आहोत. चला तर मग काळजीपूर्वक ऐकूया आणि लिहूया आणि त्याचबरोबर समजूनही घेऊया आणि याची युजेस कशी असतात वाक्यात आणि आपल्याला कसा वाक्यात उपयोग कोणत्या प्रसंगी करता येईल तेही काळजीपूर्वक अभ्यासूया. आर यू रेडी? सो प्लीज ओपन युअर notebook of grammar and note this down. चला तर मग आर यू रेडी फॉर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओत आपला मॉडल ऑक्झिलरीजचा शेवटचा पार्ट अभ्यासणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. सेमी मॉडल ऑक्झिलरीज अँड देअर युसेस. फर्स्ट सेमी मॉडल ऑक्झिलरी इज डेअर. डेअर ॲज अ मॉडल ऑक्झिलरी occurs mainly in negative and interrogative sentences. मित्रांनो, हे बहुतांशी प्रामुख्याने नकारात्मक आणि प्रश्नार्थक वाक्ये जी असतात तर त्या नकारात्मक आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये डेअरचा वापर जनरली करत असतात. म्हणजे जी नकार दर्शवण्यासाठी किंवा प्रश्नातील बाबींचा उल्लेख करण्यासाठी डेअरचा वाक्यात उपयोग होतो. तसेच डेअर इज ऑल्सो अ रेग्युलर वर्ब. तसं हे नियमित इरेग्युलर अँड रेग्युलर. इरेग्युलर म्हणजे अनियमक क्रियापदे आणि रेग्युलर म्हणजे नियामक क्रियापदे. म्हणजे हे नियामक क्रियापद म्हणून सुद्धा याचा वापर आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतो. यूज ऑफ डेअर ॲज अ मॉडल अँड रेग्युलर वर्ब. डेअर वाक्यात कशा प्रकारचं मॉडल सहाय्यकारी क्रियापद म्हणून आणि रेग्युलर वर्ब म्हणजे नियमित क्रियापद म्हणून कसा वापर होतो ते आपण या ठिकाणी एक्झाम्पलने समजून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल इज आय डेअर नॉट टेल हर द ट्रूथ. म्हणजे मला डेअरिंग होत नाही त्याला ते सत्य सांगण्याची, म्हणजे मी धजावत नाही. ॲज विथ मेन मॉडल्स निगेटिव्ह इज फॉर्म विदाउट ऑक्झिलरी डू. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्हमध्ये याचा वापर करत असताना तर ते विदाऊट डू म्हणजे डूची गरज पडत नाही. सेकंड एक्झाम्पल बघूया. सोफी डिडंट डेअर से एनिथिंग टू देम. सोफी त्या ठिकाणी डिडंट डेअर म्हणजे ती धजावली नाही, धजावू शकली नाही किंवा ती डेअरिंग करू शकली नाही. कशाला? टू से एनिथिंग टू देम, त्यांना सांगण्यास. म्हणजे ॲज विथ रेग्युलर वर्ब्स निगेटिव्ह इज फॉर्म विथ ऑक्झिलरी डू. म्हणजे या ठिकाणी नकारात्मक वाक्यामध्ये डूच्या सहाय्यकारी क्रियापदाची मदत घेऊन आपण त्या ठिकाणी वाक्यातला नकार दर्शविलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ही जी वाक्य आहेत तर ती वाक्ये येत असतात. लक्षात ठेवा, डेअर नॉट हा जनरली नकार दर्शवण्यासाठी वापरलेला पॅटर्न आहे आणि तो आपल्याला वाक्यामध्ये वापरलेला दिसेल किंवा अशा प्रकारचं वाक्य हे त्याने तयार करत असतात. पुढचा घटक बघूया आपण. सेकंड, नीड. नीडचा वापर वाक्यात केव्हा करतात? यूज फॉर इंडिकेटिंग ॲब्सेन्स ऑफ ऑब्लिगेशन. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये बंधनातील अनुपस्थिती दर्शविण्यासाठी नीडचा वापर केला जातो. आता नीड हे सुद्धा नकारार्थी ही वापरलं जातं किंवा नकार दर्शविण्यासाठी सुद्धा त्याचा कधी कधी वापर केलेला असतो. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. यू नीडंट पे एनिथिंग व्हेन यू कम फॉर द फॉलोअप चेकअप. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पुढच्या तपासणीसाठी याल किंवा नियमित अनुधावन करण्यासाठी याल तर अशा वेळेस तुम्हाला कशाची गरज नाही? पैसे देण्याची गरज नाही. म्हणजे त्यासाठी तपासणी फीस वगैरे किंवा चेकअपची फीस वगैरे देण्याची गरज नाही. यू नीडंट पे म्हणजे त्याची आवश्यकता नाही. म्हणजे ॲब्सेन्स ऑफ ऑब्लिगेशन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्याची सक्ती नाही, बंधन नाही. ॲब्सेन्सचा अर्थ तर अनुपस्थिती.
म्हणजे पैसे द्यायची या ठिकाणी आवश्यकता भासत नाही. अशा प्रकारचा मिनिंग यातनं आपल्याला घेता येईल. व्यवस्थित लिहून घ्या, काळजीपूर्वक लिहा, पुन्हा समजावून घ्या. आपण इथे पुढच्या स्लाइडकडे वळणार आहोत. मित्रांनो, या स्लाइडमध्ये आपण ऑट टूचा वापर कसा आणि कशासाठी करतात ते बघणार आहोत. हिअर इज ऑट टू आर यूज्ड टू एक्सप्रेस ड्युटी. ऑट टू हे कशासाठी इथे वापरलेलं आहे तर एक्सप्रेस ड्युटी, तुमचं कर्तव्य किंवा त्याची जाणीव करून देण्यासाठी किंवा कर्तव्याचा भाग म्हणून काय आहे ते समजून घेण्यासाठी जनरली ऑट टूचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल बघूया. यू ऑट टू फॉलो द रूल्स ऑफ द स्कूल. म्हणजे तुम्ही शाळेचे नियम जे आहेत तर ते शाळेचे नियम फॉलो केले पाहिजेत, अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे व ते पाळले पाहिजेत. म्हणजे आपलं कर्तव्य आहे ॲज अ स्टुडंट म्हणूनही आणि ॲज अ सोशियल रूल्स म्हणून, एक सामाजिक नियमही त्याला आपण म्हणू शकतो किंवा जे सगळ्यांच्या फायद्यासाठी असू शकतात. तर अशा प्रकारचा तो भाग, एक ड्युटीचा भाग, विद्यार्थ्यांची तर ती ड्युटीच असते की आपण ते रूल्स फॉलो केलेच पाहिजे, जेणेमुळे डिसिप्लिनचा किंवा ज्यामुळे डिसिप्लिनचा भंग होणार नाही आणि त्यातनं एक स्वयंशिस्तसुद्धा आपण लावून घेऊ शकतो. नेक्स्ट बघूया. यूज टू एक्सप्रेस ऑब्लिगेशन. या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं बंधन आहे किंवा एखादी गोष्ट करणं भाग आहे किंवा ती तुम्हाला करायला हवी आहे किंवा तुम्ही ती करू शकता, अशा प्रकारचा उल्लेख करण्यासाठी सुद्धा ऑट टूचा वापर केलेला असतो. फॉर एक्झाम्पल बघूया. यू ऑट टू हेल्प द पुअर. म्हणजे तुम्ही काय करायला हवं या ठिकाणी, तुम्ही गरीब लोकांना मदत करायला हवी. ते आपल्याला बंधन आहे गरिबांना. तर मग गरीब आपण कुणाला म्हणूया, खरंच जो परिस्थितीने किंवा फिजिकल प्रॉब्लेम्स ज्याला आहेत, अंध, लुळा, पांगळा वगैरे असे काही असतील किंवा अन्य अशा प्रकारचे खरंच त्याला गरज असेल तर अशा लोकांना आपण आवर्जून मदत करायला हवी आहे. गरजूंना म्हणजे ज्या ठिकाणी त्याला मदतीचा हात दिल्यामुळे त्यात काहीतरी त्याला चांगलं वाटेल आणि तो एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्यालाही समाधान वाटेल, अशा ठिकाणी आपण बंधन म्हणून ते पाळलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी ऑब्लिगेशन म्हणूनही आणि वरच्या वाक्यात आपण ड्युटी म्हणून ऑट टूचा जनरली वापर करतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमच्या ड्युटीबद्दलचा एखादा उल्लेख करायचा असेल किंवा बंधनकारक एखादी गोष्ट आहे त्याचा उल्लेख करायचा असेल तर अशा वेळेस आपण वी यूज जनरली ऑट टू इन अ सेंटेन्स. नेक्स्ट सेमी मॉडल ऑक्झिलरी इज हॅव टू. तर या ठिकाणी आपण हॅव टूचा उल्लेख करणार आहोत किंवा या ठिकाणी हॅव टू का वापरतात ते बघणार आहोत. मित्रांनो, आपण टेन्स घेत असताना हॅव टू हा जो घटक आहे तर तो हॅव हा जो घटक आहे, हॅव आणि हॅज, तर तो अभ्यासणार आहोतच. मात्र या ठिकाणी हॅव हा जो भाग आहे तर तो वाक्यात कशा अर्थाने वापरतात ते बघूया आपण. यूज फॉर एक्सप्रेसिंग ऑब्लिगेशन. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचं बंधन, ऑब्लिगेशन्स जे आहेत तर ती व्यक्त करायची असतात किंवा ती पाळायची असतात, तर अशा वेळेस जवळजवळ ऑट टू, हॅव टू थोडंफार थोड्या अर्थाने सारखेच त्याचे उपयोग येत आहेत. एक्झाम्पल बघूया आपण. आय हॅव टू टेक 2 ऑफ दिस पिल्स अ डे. म्हणजे मला या ठिकाणी ऑट टूचा वापर करत असताना आय हॅव टू टेक पिल्स मीन्स आय हॅव टू टेक 2 ऑफ दिस पिल्स अ डे. म्हणजे मला दिवसातून, पिल्स मीन्स औषधाची गोळी जी असते, तर दिवसातून मला ती 2 वेळेस घ्यायचं बंधन डॉक्टरने घातलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला याचा अर्थ अधिक समजून घ्या. स्वतःवर बंधन घालण्यासाठी हा भाग वापरला आहे की मला ती गोळी घेणं बंधनकारक आहे आणि जर समजा मी घेतली नाही तर माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पुन्हा वाढू शकतील. म्हणून मला ते बंधनकारक आहे की दिवसातून 2 टाईम मला त्या गोळ्या घ्यायला हव्या आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आय विल हॅव टू कट डाऊन
ऑन माय स्पेंडिंग. म्हणजे मला माझी जी काही मी स्पेंडिंग करतो, माझ्याजवळ असलेले जे काही पैसे मी वाचवण्याचा प्रयत्न करतो त्यात मला आता काटकसर करायला लागेल, कट डाऊन करायला. म्हणजे त्याकडे मला आता जी गुंतवणूक आहे किंवा जे गुंतवणूक म्हटल्यापेक्षा स्पेंड म्हणजे जो काही मी खर्च करतो उधळ मानके, मी पैसे जे काही उधळतो तर त्यात मला आता कपात करायला आहे. कारण असंच जर मी खर्च करत राहिलो तर मला भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतील. म्हणजे मला स्वतःवर बंधन घालून घेतलं पाहिजे की विनाकारण पैसा खर्च व्हायला नको किंवा खर्च करायला नको. म्हणजे त्यासाठी आपण स्वतःवर बंधन घातलं पाहिजे. अशा अर्थी हॅव टूचा वापर केला असतो. नेक्स्ट आणखी हॅव टू केव्हा वापरतात? यूज्ड फॉर एक्सप्रेसिंग ऑब्लिगेशन्स इन द पास्ट. म्हणजे भूतकाळातील बंधनं व्यक्त करण्यासाठी किंवा मी अशा काही गोष्टी करत होतो त्याचं व्यक्त करण्यासाठी किंवा ते दर्शविण्यासाठी सुद्धा हॅव टूचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. आय रॅन आउट ऑफ मनी अँड हॅड टू बॉरो फ्रॉम साहिल. आय रॅन आउट फॉर मनी अँड हॅड टू बॉरो फ्रॉम साहिल. म्हणजे या ठिकाणी भविष्यातील गोष्ट, भूतकाळातील गोष्ट ह्याचा पास्ट टेन्स आपण या ठिकाणी केलं आहे हॅड. आय रॅन आउट ऑफ मनी अँड हॅड टू बॉरो फ्रॉम साहिल. साहिलकडनं मी पैसे घेण्यासाठी धावत गेलो होतो किंवा धावत असे. पैसे घेण्यासाठी मी त्याच्याकडे पळत जात असे किंवा मला ते घेण्यासाठी त्याच्याकडे जावं लागत असे. म्हणजे मला त्यावेळेस त्या गोष्टीची गरज होती, बंधनकारक होतं. नेक्स्ट, देअर वेअर नो बसेस सो आय हॅड टू टेक अ कॅब. म्हणजे त्या काळात जेव्हा मी शाळेत जात असो किंवा ऑफिसला जात असेल तर अशा वेळेस देअर वेअर नो बसेस, बस किंवा एस टी नसल्यामुळे आय हॅड टू टेक अ कॅब, मला टॅक्सीनं जावं लागायचं. आता माझी स्वतःची गाडी आहे किंवा आता बसेस वगैरे अवेलेबल आहेत. म्हणजे भूतकाळामध्ये अशा गोष्टी मी करत होतो. अशा स्वरूपाचा हा भाग या ठिकाणी आपण कंप्लीट करतोय. आय होप दॅट you will learn all modal and semi-modal auxiliary by heart and practice it. Have a nice day. Thank you.